नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना तुमचा आवाज नाही मॅडमचा आवाज आहे म्हणतात साहेब. मॅडम म्हणाला नमस्कार तर तुमचा काय. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍक्च्युली इथे आलेली प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहेच असं मी समजते. कारण असं कुणीच नाहीये की ज्या लढत नाहीये कुठल्या तरी गोष्टीसाठी. प्रत्येक जण कुठल्या कारणाने प्रत्येक जण रोज फाईट करत असतो. मला आजच्या दिवशी एवढंच सांगायला आवडेल की ज्या कुणी यंग जनरेशनच्या मुली आहेत आणि ज्या माझ्या नंदाच म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे. आपला लाईव्ह प्रोग्राम चालू आहे तर फक्त आपल्या मुलींचं जेव्हा आपण लग्न करतो ना तर त्यांना ब्रँडेड साड्या दागिने अजून बरंच काही देण्यापेक्षा एक स्वतःचं घर द्या. कारण मुलीला कधीच घर नसतं. तिला नेहमी हेच बोललं जातं महिलेला की हे तुझं घर नाहीये. आई वडिलांच्या घरी असल्यावर तिला बोललं जातं हे तुझं घर नाहीये. सासरी गेल्यावर जे करायचं ते कर आणि सासरी आल्यावर हे बोललं जातं हे तुझ्या बापाचं घर नाहीये. त्यापेक्षा ब्रँडेड वस्तू देण्यापेक्षा अजून काही देण्यापेक्षा आतापासून सगळेजण प्रयत्न करा. प्रत्येक जणांचे आई वडील आणि यंग जनरेशन आई वडिलांना मदत करा. स्वतःचं एक एक घर तरी घ्या आणि आई वडिलांनी एक एक घर तरी मुलीच्या नावावर त्यांना द्या जेणेकरून त्या हक्काने सांगू शकतील की माझं स्वतःचं घर आहे. कारण हे जर गिफ्ट एखाद्या स्त्रीला मिळालं ना तिला आयुष्यात मग बाकीच्या काही गोष्टीला मागे ती हटणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट महिला म्हणजे इथे पुरुष मंडळी फार कमी प्रमाणात आहे तरी पण जे काही लाईव्ह बघत असतील माझ्या नंदांचे हजबंड त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की जे काही आपल्या घरामध्ये वाद चालतात छोटेसे संसार आहे वाद होतो पण महिलेचा म्हणजे आपल्या बायकोचा अपमान चार चौघामध्ये कधीच करू नका. जे काही असेल ते चार भिंतीच्या आत करा. तिचा जर तुम्ही अपमान चार चौघात केला ना ती आतून खचते. तिची जी प्रोग्रेस असते ना ती थांबते. नवऱ्याचंच कर्तव्य आहे की लेडीजला आपल्या बायकोला पाठबळ देणं आणि तिच्या पंखामध्ये तिला भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणं. माझा आज एवढंच मी बोलते. थँक्यू सो मच. आणि आपला कार्यक्रम जो आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणात आपण मला दिसतोच आहे. आणि ज्या संकल्पना ठेवलेल्या आहेत ज्या आपल्या काही आता महामाता इकडे तुम्हाला दिसतील जे काही डान्स मधून खूप इमोशनल सॉन्ग आहे. प्रत्येक जण रडणार आहे हे मला माहिती आहे. प्रत्येकाने रुमाल वरती काढून ठेवा म्हणजे अतिशय छान डान्स आहे. अतिशय छान महामातांचं इकडे आपण वेशभूषा ठेवलेली आहे. कार्यक्रम आनंदात एन्जॉय करा. काही अडचण असली तरी सांभाळून घ्या. कार्यक्रम आपलाच आहे आणि सगळ्यांनी ऍडजस्ट करा आणि शेवटपर्यंत राहा. लकी ड्रॉ भरपूर काही वेगवेगळे संकल्प आहे. मध्ये मध्ये निंबोरे सर काही वेगळ्या अजून आम्ही संकल्पना ठेवलेल्या जागेवर बसून तुम्हाला काही गोष्टी बोलायला सांगितल्या जातील त्या पण एन्जॉय करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. 2 मिनिटं. कधीही जा महिलाच असतात. कधी असं वाटलं का एवढ्या गराड्यामध्ये माझा एकटाच नवरा आहे कधी काय असं राग वगैरे काय मनातला प्रश्न आहे. पण त्यांनी पहिलंच उत्तर काय दिलंय तुम्ही सगळ्या कोण आहे. मग वहिनी रागवतच नाही कधी. कधी असं वाटलंय काय कधी राग आला की खूप वेळ होतो काय. हा आज मनातलं मोकळं आहे कारण तिचा प्रवास आहे. आज तुमचाही प्रवास लोकांपर्यंत आहे. हा दोघांमध्ये तिसरा जर कोणी आला तर ऑब्विसली प्रत्येक लेडीजला त्रास होतोच सर. पण मी सध्या एवढंच बोलू शकते कारण सरांची पर्सनॅलिटी त्यांचा जो एवढा मोठा कारभार तर प्रचंड महिला वर्ग येतो. पण मी एवढंच सांगेल म्हणजे असतात 2 प्रकारच्या महिला असतात असू देत ते त्यांच्या जागेवर. पण मी एवढंच बोलेल की चंदनाला जर सापाने विळखा घातला ना तर चंदनामध्ये सापाचं विष काही येत नाही. चंदन ते शेवटी चंदनच. हेच उत्तर मला अपेक्षित होतं कारण चंदनासारखं आमचं असणारा कौतिक साहेब आमचे दांडगे साहेब
आणि बघा ना, नाव पण कौतिक आहे आणि व्यक्तिमत्वही दांडगं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की ते प्रश्नाचं उत्तर असं आहे की आज आपण म्हणतो ना की चंदनाच्या झाडाला विळा पडतो, पण चंदनाचा जो सुवास असतो, सुगंध हा तो शेवटपर्यंत असतो. आणि तसा आमचे दांडगे साहेब आहेत, तो शेवटपर्यंत जो त्यांचा प्रवास असणार आहे ना, तो महाराष्ट्र बाजारपेठेचा परिवाराचा एक हक्काचा भाऊ म्हणून असणार आहे आणि लाडाची वहिनी म्हणून असणार आहे. आणि आज महिला दिनाचं औचित्य या ठिकाणी सुंदरचं या ठिकाणी होत आहे.